पिंपळनेर नगर परिषदेत सफाई कर्मचारी महिलांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। पिंपळनेर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सफाई कर्मचारी महिलांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामुळे समाजातील कष्टकरी महिलांना सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमादरम्यान नगर परिषदेत कार्यरत असलेल्या सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या महिलांना मंचावर बसवून पुष्पगुच्छ व शॉल देऊन गौरविण्यात आले। तसेच त्यांच्या सेवाभावाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच महिला दिनानिमित्त परसबाग समृद्ध घर निरोगी कुटुंब या संकल्पनेवर आधारित घरगुती व टेरेसवरील भाजीपाला तसेच फुलबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये थायरॉइड व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली। या कार्यक्रमाला नगर परिषदेचे नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। नमस्कार। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळनेर नगर परिषद तर्फे 7 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त खास करून आपल्या पिंपळनेरच्या नगर परिषदेतर्फे ज्या स्वच्छता दूत आहे, महिला स्वच्छता दूत आहे, त्यांना आम्ही आज सन्मानित केलं। त्यांना विशेष सन्मान देऊन पुरस्कृत करून त्यांचा विशेष मान राखला, कारण त्यांनी कोरोना काळामध्ये विशेष पिंपळनेरची काळजी घेतली, स्वच्छता केला, त्यामुळे त्यांना धन्यवाद करण्याचा हा सगळ्यात चांगला आम्हाला उपक्रम करण्यात आला त्यावर। आणि तसेच परसबाग व आरोग्य शिबिराचेही विशेष आयोजन केलेले होते। यात पिंपळनेरच्या बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला व त्या महिलांचे मी मनापासून आभार मानते। असंच पिंपळनेर नगर परिषदेला सर्व पिंपळनेरकरांनी प्रतिसाद द्यावा व स्वच्छ पिंपळनेर, स्वच्छ सुंदर पिंपळनेर या मोहिमेत सगळ्यांनी सहभाग नोंदवावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर।